मायक्रो ब्लेंडिंग साठी आपले क्लायंट आलेले आहेत कर्नाटक वरून आणि तुम्ही इथं बघू शकताय आयब्रोज खूप फेंट पण आहेत आणि एंडिंगला तर लाईनच नाहीये त्यांच्या आयब्रोजला प्रॉपर लाईन नाहीये आणि आयब्रोज दिसतही नाहीत. कलर शेड खूपच मॅडमचा फेअर आहे आणि त्या मनाने आयब्रोज विरळ पण आहेत, कलरही नाही आणि या आयब्रोजना आपण आज मायक्रो ब्लेंडिंग द्वारे करणार आहे. एक प्रॉपर शेप मी आता आखणी करून घेतलेली आहे. ऑलमोस्ट तुमच्या प्रमाणे शेप फेस प्रमाणे तुम्हाला कोणता शेप छान दिसेल, कलर टोन काय असला पाहिजे हेअरचा आयब्रोचा, तर ह्या सगळ्या कन्सल्टन्सीसाठी आपल्याला लागतो अर्ध्या तासाचा वेळ आणि त्याच्यानंतर मग डिसाईड केलं जातं की मॅमना आपण कोणता शेप देणार आहे, त्यांच्या फेसला कोणता शेप सूट होऊ शकतो. त्यांनी फेअर खूप आहेत, मग तिथे डार्क आयब्रोज करणार का, तर बिलकुलही नाही. आणि त्यांच्या आईजचा त्यांच्या ओरिजिनल हेअरचा विचार केला जातो आणि याप्रमाणे आता आपण ह्या आयब्रोजना देणार आहे प्रॉपर शेप आणि थिकनेस. वेट अँड वॉच एव्हरीवन आवर